मैसूरमध्ये अवघ्या 8 वर्षाच्या चिमुकलीचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय। शाळेत जमिनीवर कोसळल्यानंतर तिला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र रुग्णालयामध्ये दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून कॅम्पेन सॉन्ग जारी करण्यात आलेलं आहे। दिल्लीमध्ये बदल आवश्यक असून आता दिल्लीमध्ये भाजपचं सरकार पाहिजे अशा आशयाचं गीत भाजपनं जारी केलंय। दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात 5 फेब्रुवारीला मतदान होणार आहे, तर 8 फेब्रुवारीला मतमोजणी पार पडेल। मुख्य निवडणूक आयुक्त राजकुमार यांनी ही घोषणा केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विशाखापट्टणमचा दौरा करणार आहेत। या ठिकाणी त्यांचा रोड शो होणार आहे। तसंच पंतप्रधान मोदी काही महत्त्वाच्या प्रकल्पांची पायाभरणी तसंच उद्घाटन करणार आहेत। HMPV व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमध्ये आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आलाय। या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले। दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अभिनेता अजित कुमार एका भीषण अपघातातून बचावलाय। दुबईमध्ये कार रेसिंगचा सराव करताना त्याच्या कारचा अपघात झाला। हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झालाय, तर या अपघातातून अजित कुमार मात्र वाचलाय। जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये 2 गटात हाणामारी झाली आहे। इथल्या GMC हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली। आधी एका दुकानात काही लोकांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर हॉस्पिटलमधील वॉर्डमध्ये त्यांनी हाणामारी केल्याचं निदर्शनास आलं। यूपीच्या प्रतापगडमध्ये क्षुल्लक वादातून तुफान हाणामारी करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय। संतप्त नागरिकांकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली असून या घटनेचा CCTV समोर आलाय। तर आतापर्यंत सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी तुम्ही माझ्यासह पाहिल्यानंतर यापुढच्या महत्त्वाच्या घडामोडी तुम्ही पाहणार आहात माझ्या सहकारी सुवर्णा यांच्यासह। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात। सुरुवात करूयात। आठवड्यातील किमान 3 दिवस मंत्रालयामध्ये थांबा असे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी सर्व मंत्र्यांना दिलेत। राज्यातील प्रशासकीय कामात सुसूत्रता, गतिमानता आणि पारदर्शकता आणण्यासाठी प्रत्यक्ष हजर राहा। उरलेल्या 4 दिवसात इतर कामाचं नियोजन करा असं फडणवीसांनी मंत्र्यांना सांगितलंय। मुख्यमंत्र्यांकडून सर्वसामान्यांचं जीवन सुकर करण्यासंदर्भात 7 कलमी कृती कार्यक्रम निश्चित करण्यात आलाय। ईज ऑफ लिव्हिंगच्या संकल्पनेवर काम करण्याच्या राज्यातील अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या। पवारांचे खासदार फोडल्यावरच दादा गटाला केंद्रात मंत्रिपद मिळणार आहे असा दावा संजय राऊतांनी केलाय। प्रफुल्ल पटेल तटकरेंना केंद्रात मंत्रिपद हवंय। मंत्रिपद मिळवण्यासाठी फोडाफोडीचा घाट सुरू असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। महाराष्ट्रात निवडणूक घोटाळा झाला। मार्कडवाडीत बॅलेट पेपरवर निवडणूक झाली असती तर तफावत दिसली असती। निवडणूक आयोगानं मार्कडवाडीत यावं अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे। आशिष शेलारांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी शेलारांनी ठाकरेंची भेट घेतली। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येते। आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रारंभी स्वबळाची चाचपणी करणाऱ्या शिवसेनेनं सावध भूमिका घेऊन शहरातील 40 ते 50 जागांवर लक्ष केंद्रित केलंय। जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याच्या दृष्टीनं शहर शिवसेनेचं नियोजन सुरू झालंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेच्या निवडणुका भाजप स्वबळावर लढणार आहे आणि संभाजीनगर पालिकेवर भाजपचाच महापौर बसेल असा विश्वासही भाजपचे जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी व्यक्त केलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिल्ली दौऱ्यावर आहेत। राष्ट्रवादीच्या नेत्यांची ते दिल्लीमध्ये बैठक घेणार असून या बैठकीत दिल्ली विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा होणार आहे। तर या दौऱ्यादरम्यान अजित पवार भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची देखील भेट घेण्याची शक्यता आहे। मुंबईत आज आणि उद्या शरद पवार गटाची बैठक पार पडणार आहे। या बैठकीला सर्व आजी-माजी आमदार, खासदार तसंच सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। या बैठकीमध्ये नव्या प्रदेशाध्यक्ष पदाबाबतही निर्णय होण्याची शक्यता आहे। इंदापूर विधानसभेत शरद पवार पक्षातून बंडखोरी केलेले उमेदवार प्रवीण माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या। आगामी होणाऱ्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रवीण माने कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागले। मोहोळ तालुक्यात ठाकरे गट आणि शरद पवार गटाला धक्का बसलाय। माजी पंचायत समिती सदस्य आणि माजी उपसरपंचांसह 30 जणांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश सोहळा पार पडला। एक देश एक निवडणुकीच्या प्रस्तावाशी संबंधित 2 विधेयकांच्या छाननीसाठी संयुक्त संसदीय समितीची स्थापना करण्यात आली आहे। या समितीची पहिली बैठक आज पार पडणार आहे।
भाजप आमदार सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली। यावेळी संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळते। मी कधीही धनंजय मुंडेच्या राजीनाम्याची मागणी केली नाही अशी प्रतिक्रिया सुरेश धस यांनी दिली आहे। वाल्मिक कराडनं गँग तयार करण्याचं काम केलं। या गँगवर मोक्का लावण्यात यावा अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली आहे। HMPV व्हायरसचा धोका लक्षात घेता केंद्र सरकार अलर्ट मोडवर आलंय। केंद्रीय आरोग्य सचिवांनी सर्व राज्यांच्या आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेतली। बैठकीत HMPV व्हायरसच्या वाढत्या केसेसवर चर्चा करण्यात आली आहे। मुंबईत HMPVचा संशयित रुग्ण आढळलाय। 6 महिन्याच्या बाळामध्ये HMPV आढळल्याची माहिती समोर आली असून बाळावर पवईच्या हिरानंदानी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। HMPV या साथीच्या आजाराचे काही रुग्ण भारतातही आढळले आहेत आणि या पार्श्वभूमीवर सतर्क झालेल्या ठाणे महापालिका प्रशासनानं छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये विशेष कक्ष तयार केलाय। राज्यात HMPV व्हायरसचा शिरकाव झाल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आलेला आहे। राज्य सरकारनं सूचना दिल्यानंतर जिल्हा रुग्णालय कामाला लागले। ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर, स्पेशल रूम रुग्णालयामध्ये ठेवण्यात आले। केरळच्या मलप्पुरममधील तिरूर इथल्या पुयंगडी उत्सवादरम्यान एक हत्ती उधळला। यावेळी हत्तीच्या हल्ल्यात एक व्यक्ती गंभीर जखमी झालाय। हत्तीनं या व्यक्तीला सोंडेत उचलून खाली आपटलं। हत्तीच्या हल्ल्यादरम्यान आणखी 23 जण जखमी झालेत। गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यातील बोंडगाव कालवड हिंगणा या गावातील नागरिकांना अज्ञात आजाराची लागण होऊन चक्क 3 दिवसातच संपूर्ण टक्कल पडत असल्यानं नागरिकांमध्ये दहशत पसरलेली आहे। या प्रकरणी आरोग्य विभागानं गावात धाव घेत सर्वेक्षण सुरू केलंय। कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील उतरे येथे भाचीच्या लग्नाच्या स्वागत समारंभातील जेवणात मामानंच विषारी औषध टाकलं। आचार्याच्या समोरच अन्नामध्ये विषारी औषध टाकल्याचा प्रकार घडल्यानं सुदैवानं मोठी दुर्घटना टळली। सांगलीच्या मिरजमध्ये लक्ष्मी मार्केट समोर सख्या भावांमध्ये व्यावसायिक वादातून गिऱ्हाईक घेण्यावरून फ्री स्टाईल हाणामारी झाली। मारहाणीत शहाबुद्दीन जखमी झाला असून त्याच्या डोक्यात फळी मारल्यानं त्याला गंभीर दुखापत झाली आहे। वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात काही गैर नाही, मात्र पिंपरीत एका ट्रॅफिक वॉर्डनं नियम मोडणाऱ्या वाहनाचा पाठलाग करताना स्वतःचा जीव धोक्यात घातला। यावेळी पाठलाग करताना तोल गेल्यानं तो दुचाकीवरून पडला। या सर्व प्रकरणामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती। पुण्यातील परिवहन विभागाच्या आदेशानंतर नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। ब्लाब्ला कारवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर पुणे परिवहन विभागावर नागरिकांनी टीकेचा भडीमार केलाय। खासगी वाहतूकदारांसाठी निर्णय घेतल्याचा आरोप RTOवर केला जातोय। महाराष्ट्र सागरी मंडळाच्या माध्यमातून मालवण दांडी समुद्रकिनारी उभारलेल्या देशातील पहिल्या फ्लोटिंग जेटीचा शुभारंभ आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला। ही जेटी किल्ले सिंधुदुर्ग प्रवासी वाहतुकीसाठी महत्त्वाची ठरणार आहे, त्यामुळे सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी लागणारा वेळ वाचणार आहे। आमदार अभिजित पाटील यांनी उजनी धरणाची पाहणी केली आहे। उजनी धरणावर पर्यटन स्थळ होण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्यात। या संदर्भात उजनी धरणाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकही पार पडली आहे। पिंपरी चिंचवड शहरातील आकुर्डी गावचे ग्रामदैवत श्री खंडेराया यांच्या जत्रेची सांगता भव्य कुस्ती आखाड्यानं झाली आहे। यात अनेक भागातून आलेल्या पैलवानांनी सहभाग घेतला। नंदुरबारमध्ये रस्त्यासाठी प्रकाशित केलेली निविदा प्रक्रियेची तारीख पूर्ण झालेली नसताना दुसरीकडे तोच रस्ता आधीच बांधण्याचा पराक्रम शहादा नगरपालिकेनं केलाय। याबाबत निवेदन देण्यासाठी गेलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांना मात्र अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली। पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रखडलेल्या कामाला गती देण्यासाठी तातडीनं भूसंपादन करण्यात येणार आहे। विमानतळाचा सविस्तर प्रकल्प अहवाल येत्या सप्टेंबर महिन्यापर्यंत अंतिम करण्यात येणार आहे, त्यामुळे प्रस्तावित विमानतळाचं लवकरच टेक ऑफ होईल असा दावा केला जातोय। पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी पिंपरी चिंचवड पालिकेनं डेअरी फार्म येथे उड्डाणपुलाच्या बांधकामाचं काम हाती घेतलंय। यावेळी काम प्रगतीपथावर असून 80% काम पूर्ण झालंय। जळगावातील अंजनी मध्यम प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या या दोन्ही कालव्यांना शेती सिंचनासाठी पहिलं आवर्तन सोडण्यात आलंय। अंजनीच्या पहिल्या आवर्तनाचं पाणी सुटल्यामुळे काही शेतकऱ्यांनी गहू हरभरा पेरणीकरता लगबग सुरू केली आहे। रत्नागिरीतील शिरगाव ग्रामपंचायतीतून मोहम्मद इसाक शेख नामक बांगलादेशी नागरिकाला जन्मदाखला दिल्याची माहिती समोर आली आहे। यासंबंधी मुंबई पोलिसांनी ग्रामपंचायतीला नोटीस दिली असून तत्कालीन लोकप्रतिनिधींची चौकशी सुरू असल्याचं कळतंय।
गोंदिया शहराला लागून असलेल्या कुडवा ग्रामपंचायतीच्या सदस्यांसह ग्रामस्थ आणि सरपंचांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। मुख्य रस्त्यावर असलेला नाला फुटल्यानं त्याचं पाणी रस्त्यावर आल्यानं नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या मानाच्या नंदीध्वजाचं विधिवत काठीपूजनाला सुरुवात झाली आहे। मानाच्या नंदीध्वजाचे सुशील बनपट्टे परिवाराकडून पूजन करण्यात आलं। सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज यांच्या यात्रेनिमित्तानं शहरातील वाहतूक मार्गात बदल होणार आहे। सिद्धेश्वर महाराजांची 12 जानेवारी ते 16 जानेवारी दरम्यान गड्डा यात्रा होणार आहे आणि या नंदीध्वज मिरवणूक काढण्यात येते। त्यातून भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आलाय। तुळजापुरातील तुळजाभवानी मंदिरातील मुख्य गाभाऱ्याच्या प्राचीन शिळेला तडे केल्याचं उघड झालंय। पुरातत्व विभागाचे अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत ही बाब उघड झाली आहे। या गाभाऱ्यातील शिळा 150 वर्षांपेक्षा जास्त जुन्या आहेत। त्या शिळा काढून नवीन शिळा बसवाव्या लागणार आहेत। श्रीगोंदा मतदारसंघाचे आमदार विक्रम पाचपुते यांनी पहिला जनता दरबार भरवला। या जनता दरबारात 395 नागरिकांनी आपल्या तक्रारी आमदारांसमोर मांडल्या। विधानसभा निवडणुकीतील पराभूत झालेल्या आणखी 12 उमेदवारांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे। वसंत पुरके, रमेश बंग, महेश गणगणे आणि सलील देशमुख, जयश्री शेळके यांच्यासह 12 पराभूत उमेदवारांनी याचिका दाखल केली आहे। जुन्नर तालुक्यातील नारायणगाव पोलीस स्टेशनच्या वतीनं रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात आलंय। यावेळी विद्यार्थ्यांनी रॅली काढत नागरिकांमध्ये जनजागृती केली। अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील नेत्र शस्त्रक्रिया विभाग सुरू झालाय। महिनाभरानंतर शस्त्रक्रिया सुरू झाल्यानं गोरगरीब रुग्णांना दिलासा मिळालाय। बदलापुरातील सिद्धी सिटी फेज 5 या सोसायटीमध्ये एका मराठी व्यक्तीला परप्रांतीयांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय। सोसायटीचे अध्यक्ष दीपक घुगे यांना मारहाण करण्यात आली आहे। या सोसायटीमधील काही लोक मेंटेनन्स भरत नसल्यानं थकबाकी वसूल करण्यासाठी दीपक घुगे हे बंद फ्लॅटच्या दरवाजांवर नोटीस चिटकवत होते आणि त्याचवेळी त्यांना मारहाण करण्यात आली। क्रीडा संकुलातील घोटाळ्यात कोट्यवधी रुपये लंपास करून थेट पोलीस आयुक्तांना पत्र पाठवत घोटाळा उपसंचालकांनीच केल्याचा गंभीर आरोप करणाऱ्या हर्षकुमार क्षीरसागरनं पोलिसांसमोर नमतं घेतलंय। आरोपी जीवन कार्यप्पा विंदडा याच्या मित्राच्या सांगण्यावरून मी तो पत्र प्रपंच केल्याची कबुली त्यानं दिली आहे। सोलापूर पालिकेतील घनकचरा व्यवस्थापन विभागातील कर्मचाऱ्यांच्या कामाची वेळ पूर्ववत करण्यात यावी यासह पालिका कर्मचाऱ्यांना कॅशलेस सुविधा देण्यात याव्यात अशी मागणी कामगार संघटनांनी पालिकेकडे केली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये बेकायदेशीररित्या कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंशाची व्हॅन पोलिसांनी ताब्यात घेतली आहे। पोलिसांनी या वाहनातून 8 गायींची सुटका केली आहे। या प्रकरणी वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे। आसमानी संकटाचा सामना करत मागील 3 ते 4 दिवसांपासून बाजार समितीमध्ये कांद्याची विक्रमी आवक झाली आहे। कांद्याला चांगला दर मिळत असल्यानं कांदा उत्पादक शेतकरी सुखावले। सायबर क्राईमवर आधारित अभिनेता सोनू सूदच्या आगामी फतेह या सिनेमाच्या जनजागृतीसाठी सोलापूरमधील कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी अनोखा उपक्रम हाती घेतलाय। फतेहचा बॅनर तयार करत जनजागृती करण्यात आली आहे। जळगावातील विमानतळावर नवीन टर्मिनल इमारत तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेत। यावेळी जळगाव विमानतळावरील धावपट्टी वाढीसह अन्य उपाययोजनांना तातडीनं हाती घेण्याच्या सूचना करण्यात आल्या। पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील शास्ताबाद इथे बिबट्यानं केलेल्या हल्ल्यात 10 शेळ्या मेंढ्यांचा मृत्यू झालाय। बिबट्याच्या या हल्ल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव शिवारात 2 बिबट्यांना जेरबंद करूनही 3ऱ्या बिबट्यानं हल्ला केल्यानं शेतकऱ्यांमध्ये पुन्हा भीतीचं वातावरण आहे। यावेळी पुन्हा वनविभागानं बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते। नाशिकमध्ये पुन्हा एकदा गोवंश कत्तलीचा प्रकार समोर आलाय। द्वारका परिसरात कत्तल केलेले 4 गोवंश आढळल्यानं मोठी खळबळ माजली आहे। या प्रकरणी माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई केली आहे। मागील वर्षभरात जिल्हा प्रशासनाच्या ताब्यातील वाळू साठ्याच्या लिलावातून शासकीय तिजोरीमध्ये 44 लाखांचा महसूल प्राप्त झालाय। एकट्या भुसावळमध्ये 38,65,700 रुपयांचा महसूल प्राप्त झालाय। यावल तालुक्यातील नायगाव इथे सातपुडा माध्यमिक विद्यालयातील शिक्षकाच्या बदलीमुळे विद्यार्थी आक्रमक झालेत। शिक्षकाची बदली जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत वर्गात न जाण्याचा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतलाय।
महाराष्ट्रातील पहिले छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर भिवंडी तालुक्यातील मराडेपाडा इथे तयार झालं असून 17 मार्च रोजी मंदिराचं लोकार्पण सोहळा पार पडणार आहे। मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी 17 मार्च रोजी प्रभू श्रीरामचंद्र अयोध्या ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज उपस्थित राहणार आहेत। कराड रत्नागिरी महामार्गावरील पुलाच्या पाईपमध्ये शिराळा तालुक्यातील आडुगगडेवाडी येथील बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळून आलाय। सातारा सांगली जिल्हा हद्दीवरील लोहारवाडी इथे हा मृतदेह आढळून आला, त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। गेल्या 6 दिवसांपासून हा तरुण बेपत्ता होता। रावेरमध्ये ढगाळ वातावरणासह कडाक्याच्या थंडीमुळे केळी पिकाचं उत्पादन घटलंय। जेमतेम भावही मिळत नसल्यानं केळी उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसलाय। शेळगाव बॅरेजवरून यावल शहराला पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी केली आहे। अतुल पाटील यांनी मुख्याधिकाऱ्यांना तसं निवेदनही दिलेलं आहे। आणि आता एक मोठी बातमी, मराठी भाषेला अभिजात दर्जा अधिकृतरित्या प्राप्त झालेला आहे। मराठी अभिजात भाषा अधिसूचना केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांनी मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांच्याकडे सुपूर्द केलेली आहे आणि त्यामुळे आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा अधिकृतरित्या प्राप्त झालेला आहे। मराठीला अभिजात भाषा दर्जा अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे। ही अधिसूचना केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांनी मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांच्याकडे सुपूर्द केलेली आहे आणि त्या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, गेले कित्येक वर्ष मराठी माणसांनी पाहिलेलं एक स्वप्न जे आहे ते आज पूर्ण होताना पाहायला मिळतं। केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडनं या संदर्भात अधिकृत अधिसूचना जी आहे ती काढण्यात आलेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत हे आज दिल्लीत गेले होते आणि दिल्लीमध्ये त्यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली। यावेळेला त्यांच्यासोबत मराठी भाषा विभागाचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते। त्याचबरोबर साहित्य मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे सर हे देखील त्यावेळेला उपस्थित होते आणि संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती पार पडलेली आहे। त्यामुळे आता कुठल्याही प्रकारे दिरंगाई नको असं देखील तिथे सांगण्यात आलं होतं। एक प्रकारे शिष्टाई आणि प्रयत्नांना खूप मोठं यश आलेलं आहे मंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नांना आणि अखेरीस जी अधिसूचना ज्याची वाट पाहत होते महाराष्ट्र ती अखेर मिळालेली आहे। मराठी भाषेला अधिकृत अभिजात भाषेचा जो दर्जा दिलेला आहे त्याची अधिसूचना जी आहे ती काढण्यात आलेली आहे आणि ती अधिसूचना आज मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेली आहे। थोड्याच वेळात महाराष्ट्र सदनामध्ये या संदर्भात पत्रकार परिषद होणार आहे आणि पत्रकार परिषदेमध्ये या संदर्भातली अधिकृत माहिती जी आहे ती जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मिळते। एक महाराष्ट्राचं स्वप्न जे आहे ते पूर्ण झालं असल्याची माहिती जी आहे ती मराठी भाषा विभागाकडून देण्यात आलेली आहे। निश्चितच उदय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। यासोबतच बातमीपत्रामध्ये एक छोटासा ब्रेक, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।